नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. पवित्र श्रावण महिन्याला 13 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात झाली असून हा श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानण्यात आलं आहे आणि या महिन्यात भगवान भोलेनाथांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या काळात भगवान भोलेनाथांची उपासना आराधना केल्यास इच्छित फळ प्राप्त होतं आणि त्यामुळेच श्रावण महिन्यात लोक घरात सुख समृद्धी भरभराट व्हावी, भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट अडचणी विघ्न दूर व्हाव्यात यासाठी विविध धार्मिक पूजापाठ करत असतात. भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना आराधना केली जाते. त्याचबरोबर या महिन्यात अनेक सण आणि व्रत देखील असतात. सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे आणि श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांची केलेली सेवा याचं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं आणि भोलेनाथ देखील आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. श्रावण सोमवारी ज्या वेळेला आपण शिवमंदिरात शिवपूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा शिवपूजा झाल्यानंतर आपल्याला शिवमंदिरातील एक शिवलिंगावरील वस्तू गुपचूप उचलून आपल्या घरी आणायची आहे आणि त्याची एक सेवा करायची आहे. आता ही कोणती वस्तू उचलून आपल्या घरी आणायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव किंवा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका. आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि प्राचीन पुराणानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष फलदायी आणि श्रेष्ठ मानला जातो. या श्रावण सोमवारी ब्रह्मांडामध्ये शिवतत्व आणि आदिशक्ती माता पार्वतीची कृपा अत्यंत तीव्रतेने कार्यरत असते. दर श्रावणी सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोलेनाथांना प्रार्थना केली जाते. आपण मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, परंतु आपण केलेल्या कष्टाला, आपण केलेल्या मेहनतीला फळ प्राप्त होत नाही. कितीही मेहनत केली तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील लक्ष्मी घराबाहेर जात असते. घरावर अत्यंत विघ्न, संकट, बाधा, अडचणी येत असतात. कर्जाचा डोंगर झालेला असतो. मुलांच्या विवाहामध्ये, शिक्षणामध्ये अडथळे येत असतात. व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये सतत वादविवाद व कलह, भांडणं होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा आहेत तर त्या दूर करण्यासाठीच शिवलिंगावरील एक वस्तू उचलून घरी आणायची आहे आणि प्रसाद म्हणून आपल्या घरी आणायचे आहे. तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, कच्चं दूध आणि गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे. पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. यामुळे आपल्या शरीरावरील नकारात्मकता दूर होते. शरीर आणि मन सात्विक आणि पवित्र होतं. यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तांब्याचं एखादं भांडं घ्यायचं आहे किंवा पितळेचं भांडं घ्यायचं आहे किंवा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि या पाण्यामध्ये 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध आणि 11 अखंड हिरवे मूग जे कुठेही तुटलेले, किडलेले, खराब झालेले नसावेत, त्याचबरोबर 11 अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि पांढऱ्या रंगाची फुलं टाकायची आहेत. सोबतच 2 अगरबत्त्या, कापूर आणि बेलाची पानं घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागत आहे तर ते सर्व घेऊन जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. सर्वप्रथम आपण अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर वातावरण प्रसन्न होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जी पूजेसाठी साहित्य आणलेलं आहे तर त्याने आपल्याला शिवपूजा करून घ्यायची आहे. हे सर्व करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा मनामध्ये जप करत राहायचं आहे. पवित्र जल अत्यंत श्रद्धेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की जो भक्त भक्तिभावाने भगवान भोलेनाथांना जल अर्पण करतो तर त्याच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात आणि त्याच्यावरची सर्व संकट हरण करतात. आणि जल अर्पण केल्यानंतर पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. आता पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर अर्पण केलेलं जे धोत्र्याचं फळ आहे तर ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे. भगवान भोलेनाथांचा प्रसाद म्हणून दोन्ही हाताने हे आदरानं आपल्याला उचलून घ्यायचं आहे. तसेच जाताना शिवपूजेसाठी आपल्याला हे फळ घेऊन जायचं आहे. जर शिवलिंगावर जर ते नसेल तर आपणच अर्पण केलेले हे फळ आपल्याला पुन्हा घेऊन यायचं आहे आणि भगवान भोलेनाथांची क्षमा मागून आशीर्वाद घेऊन ते फळ परत उचलून घ्यायचं आहे. धोत्रा हे फळ साक्षात भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असणारं फळ आहे आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार धोत्र्याच्या फळामध्ये ब्रह्मांडातील सर्व प्रकारची वाईट शक्ती, नजरबाधा, नकारात्मकता शोषून घेण्याचं अथंग सामर्थ्य आहे आणि म्हणूनच हे फळ आपल्या घरी आणल्यावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे. घरी आल्यावर थोडासा
भस्म घ्यायचं आहे, किंवा जर भस्म नसेल तर देवघरातील अगरबत्तीची पवित्र विभूती थोडीशी घ्यायची आहे आणि या संपूर्ण धोत्र्याच्या फळाला चोळून घ्यायचे आहे। त्यानंतर एक लाल किंवा पांढऱ्या रंगाचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे किंवा नवीनच वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे धोत्र्याचं फळ आपल्याला बांधायचं आहे। हे बांधत असताना देखील यामध्ये 11 काळे उडीद आणि 11 अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हे फळ घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। उजव्या हातात हे फळ घ्यायचं आहे। त्यानंतर 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता आणि हा मंत्र आपल्याला मनातल्या मनात करायचा आहे। महादेवाकडे घरातील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं जे फळ आहे तर ते घराचा आपल्या मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्याच्या आपल्याला आतल्या बाजूने घराच्या बाहेर बांधायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही विघ्न संकट बाधा येणार नाही किंवा प्रेत बाधांची, शत्रूंची, करणीची, शेजाऱ्यांची वाईट नजर अजिबात घरात प्रवेश करू शकणार नाही आणि मुख्य दारातूनच केवळ चांगलं सुरक्षित कवच बनत असतं, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, आनंद आणि साक्षात माता लक्ष्मी त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न अडचणी दूर होणार आहेत। त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रदोष काळामध्ये मंदिरामध्ये जायचं आहे। शक्य नसेल तर श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी मंदिरामध्ये जाऊ शकता। त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी दुसरा एक उपाय सांगत आहे। तर तुम्हाला जाताना बेलपत्र घेऊन जायचे आहेत, 11 बेलपत्र घेऊन जायचे आहेत आणि 11 बेलपत्रासोबतच तुम्हाला 11 अखंड तांदूळ देखील घेऊन जायचे आहेत। त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला जो बेलपत्र घेतलेला आहे तर त्या प्रत्येक बेलपत्रावर 11 बेलपत्रावर ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे चंदनाने। तुम्ही हे घरून सुद्धा लिहून घेऊन जाऊ शकता, म्हणजे चंदनाने बेलपत्रावरती ओम नमः शिवाय लिहून त्यावरती तुम्हाला एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे, एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि हे जे बेलपत्र अखंड तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे आणि हे बेलपत्र आणि हे अखंड तांदूळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला हे बेलपत्र आणि 11 तांदूळ या बेलपत्रासोबत अर्पण करायचे आहेत। ठेवताना जो बेलपत्राचा देठ आहे तर तुमच्या बाजूला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही 11 बेलपत्र अर्पण करायचे आहेत। त्यानंतर काही क्षण महादेवांसमोर शांत राहायचं आहे, हात जोडायचे आहेत आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपण जे अर्पण केलेले ज्या अक्षदा आहेत तर त्यातील ज्या 11 अक्षदा आहेत तर त्या अक्षदा तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला घेऊन घरी यायचं आहे। तुम्ही हे बेलपत्र तुमच्या एखाद्या पिवळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, देवघरामध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, कारण हे बेलपत्र आणि अखंड जे तांदूळ आहेत तर ते भगवान भोलेनाथांनी दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे। यामुळे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी बेलाचं झाड आहे, वृक्ष आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथं देखील आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे सेवा करायची आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी। तसेच भगवान शिवांना जलाभिषेक करणे हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन पूजाविधींपैकी एक मानलं गेलं आहे आणि विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी महाशिवरात्रीला किंवा प्रदोष या दिवशी जलाभिषेकाला विशेष महत्त्व असतं आणि धार्मिक श्रद्धेनुसार शिवलिंगावर अर्पण केलेले जल भगवान भोलेनाथांना प्रसन्न करते आणि भक्ताच्या जीवनातील सुख, शांती आणि सकारात्मकता निर्माण करते। आणि आपण नेहमी पाहतो की अनेक लोक जल पूजा केल्यानंतर म्हणजे शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानंतर हे जे भांडं आहे तर ते रिकामं घरी आणतात, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे। आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा पूजेकडे नियमाने बारीकाईने लक्ष देतो। अनेकदा लोक घरातून पाण्याने भरलेले भांडे घेऊन जातात आणि शिवलिंगाला किंवा आपण कोणतीही जे देवाची मूर्ती असेल तर त्याला अर्पण करतो आणि जलपूजा केल्यानंतर ते भांडं रिकामं घरी आणतो। परंतु पौराणिक श्रद्धा आणि शिवपुराणातील वचनानुसार पूजा केल्यानंतर किंवा शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर पूर्णपणे रिकामं भांडं कधीही घरी आणू नये, हे अशुभ मानलं जातं। रिकामं भांडं परत आणल्यानं पूजा केलेल्या पूजेचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होत नाही आणि रिकामं भांडं हे रिकामेपणाची आणि जडत्वाची भावना दर्शवते, जे सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहासाठी अशुभ मानलं जातं। म्हणूनच धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की मंदिरातून परत येताना भांड्यात थोडे पाणी किंवा एखादी पवित्र वस्तू आणायची आहे। आता आपण जे मंदिरातून जे पवित्र पाणी आणलेलं आहे तर ते थोडे चरणामृत किंवा पवित्र पाणी घरी घेऊन परतता, तेव्हा त्याचा एक विशेष उद्देश असतो की हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा
घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये जसं की स्वयंपाकघर, खोल्या, जिना किंवा अडगळीची ठिकाणे अशा सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण सकारात्मक, शुद्ध आणि होतं आणि घरामध्ये सुख शांती भरभराट होते, घरामध्ये एकोपा राहतो. तुमचा व्यवसाय असेल, कार्यालय हा असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडून वातावरण सकारात्मक निर्माण करू शकता. त्याचबरोबर रिकामा तांब्या आणणे म्हणजे शुभ ऊर्जेचे पूर्ण विसर्जन झाल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच काही जण अभिषेकानंतर तांब्यात थोडे तीर्थ, स्वच्छ पाणी किंवा तुळशीचं पान ठेवून घरी आणतात. हे पाणी नंतर तुळशीला किंवा घरातील इतर झाडांना अर्पण करतात किंवा घरामध्ये शिंपडतात. परंतु आपण जे घरामध्ये आणलेलं पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. शिवमंदिरामध्ये शिवपूजा केल्यानंतर हे जे भांडं आहे तर ते रिकामं आणायचं नाही, त्यामध्ये येताना थोडंसं पाणी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, ज्यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शिवलिंगाला जे भस्म लावलेलं असतं तर ते भस्म देखील थोडंसं घेऊन घरी यायचं आहे. त्याचबरोबर बेलपत्र, मी सांगितलं त्याप्रमाणे अखंड तांदूळ, धोतरा या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरी आणायच्या आहेत, देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. जे भस्म आणणार आहात तर ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या कपाळाला ते लावायचं आहे. यामुळे घरामध्ये कोणतेही विघ्न, संकट, बाधा, अडचण येत नाही. व्यक्तींचं मन शांत आणि एकाग्र राहतं. तर अशा प्रकारे श्रावण सोमवारी शिवलिंगावरील आपल्याला मी जी वस्तू सांगितलेली आहे तुम्ही कोणत्याही सोमवारी आणू शकता. जी वस्तू आणल्यामुळे भगवान भोलेनाथांची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आणि घरातील सर्व विघ्न, संकट, बाधा, अडचणी दूर होणार आहेत. उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे, भावपूर्ण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.